नमस्कार. शासन निर्णय GR मराठी भाषा विषय सक्तीचा महाराष्ट्र शासन निर्णय 2026. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 17 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय GR निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता 10वी पर्यंत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याबाबतची स्पष्ट नियमावली या GR मध्ये नमूद करण्यात आली आहे. राज्यातील अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन शासनाने हा निर्णय अधिक कडक केला आहे. या GR अंतर्गत SSC, CBSE, ICSE, IB यांसारख्या सर्व बोर्डांच्या शाळांना इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणे बंधनकारक आहे. यासाठी शाळांनी मराठी विषयासाठी विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांचीच नियुक्ती करणे आवश्यक आहे. या शासन निर्णयाचे पालन न केल्यास शाळा व्यवस्थापनावर 1,00,000 रुपये पर्यंतचा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. वारंवार सूचना देऊनही जर शाळेने मराठी विषय सुरू केला नाही तर त्या शाळेची मान्यता किंवा नाहरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. शाळा सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मराठी भाषा विषयाची सक्ती. मुख्य तरतुदी या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे राज्यातील सर्व बोर्डांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करणे ही आहे. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत हा नियम लागू असून कोणत्याही शाळेला यातून सुटका नाही. SSC, CBSE, ICSE, IB यांसारख्या सर्व बोर्डांच्या शाळांना हा नियम सक्तीचा आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं शिक्षण मिळणं सुनिश्चित होईल. सर्व बोर्डांना लागू SSC, CBSE, ICSE, IB यांसारख्या सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक. सर्व माध्यमं इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा इतर कोणत्याही माध्यमाच्या शाळांना हा नियम लागू. पात्र शिक्षक उदाहरणार्थ मराठी विषयासाठी BA, B.Ed मराठी अर्हता असलेल्या शिक्षकांचीच नियुक्ती आवश्यक. इयत्ता 1 ते 10, 1ली ते 10वी पर्यंत सर्व इयत्तांमध्ये मराठी विषय शिकवणं बंधनकारक. मराठी विषयासाठी शाळांनी केवळ विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांचीच नियुक्ती करावी असं स्पष्ट निर्देश या GR मध्ये देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ BA मराठी किंवा B.Ed मराठी अर्हता असलेल्या शिक्षकांशिवाय इतर शिक्षकांना मराठी विषय शिकवण्याची परवानगी नाही. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मराठी भाषा शिक्षण मिळणं सुनिश्चित होईल. नियमाचं क्षेत्र. राज्यातील सर्व शाळा, सरकारी, खाजगी, अनुदानित, आंतरराष्ट्रीय या सर्वांना हा नियम लागू आहे. कोणत्याही शाळेला यातून वगळण्यात आलेलं नाही. विशेष लक्ष खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन हा निर्णय अधिक कडक करण्यात आला आहे. अशा शाळांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाई. नियमावली जर एखाद्या शाळेने मराठी विषय शिकवण्याच्या नियमाचे उल्लंघन केले तर शासनाने स्पष्ट दंडात्मक तरतुदी केल्या आहेत. या तरतुदींनुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला 1,00,000 रुपये
1,00,000 रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर ठोठावला जाईल. जर शाळेने दंडाचा भरणा करूनही मराठी विषय सुरू केला नाही, तर अंतिम टप्प्यात शिक्षण आयुक्त, कमिशनर यांच्या स्तरावर शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. 1,00,000 अधिकतम दंड. नियम मोडणाऱ्या शाळेवर आकारला जाणारा अधिकतम आर्थिक दंड. 15 दिवसांची मुदत. कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर खुलासा सादर करण्यासाठी दिलेली मुदत. 30 अपील. मुदत दंडाविरुद्ध शिक्षण संचालकांकडे दाद मागण्यासाठीची मुदत. महिन्यात अहवाल शाळा सुरू झाल्यापासून पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याची मुदत. आर्थिक दंडाव्यतिरिक्त वारंवार सूचना देऊनही जर शाळेने मराठी विषय सुरू केला नाही, तर त्या शाळेची मान्यता, रिग्निशन किंवा नाहरकत प्रमाणपत्र NOC रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. ही अत्यंत गंभीर कारवाई असून शाळेचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. शाळा सुरू झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ही पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक दंड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला 1,00,000 रुपयेपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर ठोठावला जाईल. मान्यता रद्द करणे. वारंवार सूचना देऊनही जर शाळेने मराठी विषय सुरू केला नाही, तर त्या शाळेची मान्यता, रिग्निशन किंवा नाहरकत प्रमाणपत्र NOC रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.